गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते। गुढी उभा करण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो, जसे की बांबूची काठी, ज्यालाच आपण वेळूची काठी असे म्हणतो, तांब्याचा कलश, कडुनिंबाची डहाळी, साखरेचा गाठीहार किंवा खारीक खोबऱ्याचा हार आणि या सर्वांपैकी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजेच साडी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी, त्यासोबतच साड्यांचे काही 4-5 रंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत, जे तुम्ही तुमच्या गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील तुम्ही नेसवू शकता। त्यासोबतच गुढीला आपण कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात। पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत। प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात। काही रंगांमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर मी आज असे काही 4-5 रंग सांगणार आहे, त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील तुम्ही नेसवू शकता। तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का? जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता। तर साडी शक्यतो काठापदराची, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी, हे लक्षात घ्या। साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपण गुढीला चुकूनही नेसवू नका। एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल आणि जरी ती साडी धुतलेली नसेल तरी तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता, कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरे करत असतो। प्रत्येक जण नवीनच साडी आणू शकत नाही, त्यामुळे जरी तुमच्याकडे साडी असेल आणि एखाद्या वेळेस तुम्ही घातली असेल आणि ती धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता। तर गुढीला साडी नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजेच केशरी आहे, कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे। आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी, काठापदराची किंवा खणाची अशा प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तरी तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता। केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे। केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते। त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे। हा रंग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे। केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे। हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या